नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. तुमच्या लहान मुलांना बिस्किट, चिप्स किंवा पॅक फूड, फास्ट फूड देत आहेत. पण एक साधा, स्वस्त आणि पौष्टिक पर्याय सुद्धा उपलब्ध आहे तुमच्या लहान मुलांच्या नाश्त्यामध्ये. तो पर्याय म्हणजे हा फुटाणा. 10 आठवड्यामध्ये 10 हेल्दी नाश्ते लहान मुलांसाठी कोणते राहणार आहे, त्या व्हिडिओ सिरीज मधील आजचा दुसरा व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फुटाण्याविषयी माहिती बघणार आहोत. तर आपल्या लहान मुलांना आपण हे फुटाणे देत असतो, तर हा एक हेल्दी स्नॅक्स आणि नाश्ता आहे लहान मुलांसाठी. कारण हे फुटाणे भाजलेले जे काही हरभरा असतो ते करून बनवलेलं असतं. त्यामध्ये हाय प्रोटीन आणि हेल्दी डायटरी फायबर्स असतात. त्यामुळे आपल्या लहान मुलांचं वाढ व्यवस्थित होण्यात, त्यांची हाडांची ग्रोथ व्यवस्थित होण्यात मदत होत असते आणि त्यांचं पचन देखील सुधारत असतं. तर प्रोटीनचा हाय सोर्स असल्यामुळे लहान मुलांचे जे बोन डेव्हलपमेंट आहे त्यासाठी उपयोगी ठरणार आहे. प्रोटीन जास्त असल्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता, मेमरी वाढवण्यासाठी देखील हे उपयोगी राहणार आहे. आणि हाय फायबर असल्यामुळे त्यांचं पचन व्यवस्थित होण्यामध्ये, आणि जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना फुटाणे खायला दिले तर त्यांचं पोट भरल्यासारखं वाटेल. आणि त्यांची जर चॉकलेट आणि फास्ट फूडची सवय सोडवायची असेल तर त्यांना हा फुटाण्याचा पर्याय व्यवस्थित आणि उपयोगी राहणार आहे. तर याचं सेवन नेमकं आपण कसं करावं, लहान मुलांना हे कसे द्यावे, तर आपण फळासोबत, दुधासोबत हे आपण देऊ शकतो. तर कसं द्यायचंय? फुटाणे आणि केळी यासोबत आपण देऊ शकतो. फुटाणे आणि सफरचंद यासोबत आपण देऊ शकतो. फुटाणे याची चटणी बनवून भाकर किंवा पोळी सोबत आपण देऊ शकतो. फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स म्हणजे सुका मेवा लहान मुलांच्या वयोगटानुसार आपण ते देऊ शकतो. कडक फुटाणे द्यायचे नाही, ते व्यवस्थित निवडून द्यायचे किंवा याला पावडर फॉर्म मध्ये हे करून दुधासोबत आपण ते लहान मुलांना देऊ शकतो. तर ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असेच व्हिडिओ बघत राहा.